उसाटणीमध्ये घडतंय. बोरदोलचे जयेश पाटील यांचा विशेष सन्मान इथे केला जाईल. ते वेलकम ट्रॉफीमध्ये पाहुण्यांचे इथे वेलकम होत आहे. चला लगेच मॅचला सुरुवात करायचं. जयेश पाटील या दीपकजी पवार यांचा सन्मान इथे केला जाईल. विशेष सन्मान सोहळा सध्या पाहुण्यांचा होत आहे. गेस्टीजवर गॉड आणि सन्मान सोहळा करत असताना स्पर्धेचे शिल्पकार, वेलकम ट्रॉफीचे मुख्य आयोजक तर सन्मान सोहळा समाप्त झाला. जाऊया मॅचकडे आणि ऐकूया पहिल्या सत्रासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये एक महाराष्ट्राचा दमदार आवाज, द व्हाईट्स ऑफ हेदुटणे, कल्याण डोंबिवली ठाणे, मिस्टर के के करण कालन सर. धन्यवाद. थँक्यू सो मच रोशनजी पाटील सर आणि प्रवीणजी टेंबे सर. दरम्यान ज्यांचं नुकतंच या स्पर्धेमध्ये आगमन होत आहे, माजी कार्यसम्राट सरपंच आदरणीय हेमंतजी मडवी साहेब, ज्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आपल्याला सर्व ट्रॉफी स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबरीने उद्योगपती आदरणीय सचिनजी पवार साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. त्याचबरोबर आदरणीय सुनीलजी हिलाल साहेब आणि त्याचबरोबर श्रीमान अक्षयजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष स्वागत. आणि त्यासोबत आदरणीय विनोदजी पाटील साहेब यांची उपस्थिती आपल्या मंचावरती आहे. सहर्ष स्वागत आहे, सुस्वागत. मॅचला सुरुवात झाली. मॅच नंबर 2 मध्ये आपण आई गावदेवी भाल आणि सदरंगी स्पोर्ट्स हेदुटणे या दोन संघांना पाहतोय. ऑन साईडला बॉल चाललेला आहे. पहिल्याच बॉलवरती आपल्याला चौकार पाहायला मिळाला एक्स्ट्रा कबड्डी डिव्हिजनमध्ये. दुसराच बॉल कार्पेटने आला मिड विकेट, जिकडे धीरजने फिल्डिंग केलं. रोहित पाटील आपण पॉवर प्लेमध्ये पाहतोय आणि दुसऱ्या बाजूने तेजसच्या सोबतीला सोमनाथ ही गावदेवी भाल टीमची आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. श्री मलंगड क्रीडा समितीचे उपाध्यक्ष प्रदीपजी मडवी साहेब यांनी पॅक केलेला संघ आहे भालगावचे. गावदेवी क्रिकेट संघ भाल आणि दुसऱ्या बाजूला टीम सतरंगी स्पोर्ट्स हेदुटणे. नाव आहेत 5. ऑन साईड सध्या काऊ कॉर्नर आणि डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ फील्ड पोझिशन सध्याच्या घडीला. चला वेळ भरपूर गेला. विदिन 20 मिनिट्स तुम्हाला पहिली 4 षटकं टाकायचीच आहेत कोणत्याही परिस्थितीत. ते प्रत्येक आता संघाला प्रत्येक डावामध्ये सूचना आहे. शॉर्ट बॉल हुक केलाय, जागा बनवून फाईन खेळलेत. बॉल फार वेगाने चालला, आउटफील्ड फास्ट आहे, सीमा पार. या इनिंगचा आलाय भालसाठी दुसरा चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. राऊंड द विकेटने लेफ्टी बॉलरसाठी रोहित पाटील आले. हार्ड लेंथ लाईट केलं होतं आणि बॉल बाहेरच निघत होता. आउट कटर त्यांनी स्वतःचा टाकला होता, पण लेफ्टीसाठी तो बॉल बाहेर तिकडून शफल होऊन ऑन साईडला फक्त हुक केलं. फाईन लेग मधून आला चौकार. तर आज दरम्यान सन्मान्य पाहुणे हेमंतजी मडवी साहेब, सचिनजी पवार साहेब, विनोद दादा असतील, संजयजी यांच्या वतीने कॉमेंट्री बॉक्ससाठी ते 500 रुपयाचा कॅश प्राईज झालाय. मी पाहुण्यांचा मनपूर्वक आभार आणि स्वागत इथे करतोय. धन्यवाद. हे दररोज जेव्हा जेव्हा उसाटणेकर स्पर्धा आयोजित करतात आणि उसाटणेकरांची परंपरा आहे, मग लाल मातीचा मर्दानी खेळ असेल, बैलगाडाची शर्यत असेल आणि त्यासोबत क्रिकेट मोठ्या प्रमाणावरती उसाटणे गावामध्ये खेळलं जातं. 3 संघ आपण पाहतो आणि तिन्ही संघांच्या द्वारे आपल्याला या सीझनमध्ये नाईट फॉर्मॅटमध्ये स्पर्धा पाहायला मिळतात. वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावरती आहे. याच मैदानावरती राज्यस्तरीय आपल्याला कीर्तन महोत्सव, श्री मलंगड महोत्सव पाहायला मिळाला. ऑन साईडला पूल केला, टीमधून फिल्डर येतोय खरा, चांगली कॅच आणि विकेट येत असताना पहिली 11ला पहिला धक्का भूषणच्या कॅचने भालचा ओपनर सोमनाथ होतोय बाद. उद्योगपती आदरणीय सचिनजी पवार साहेबांची उपस्थिती मंचावरती आहे आणि साहेबांकडून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. त्याबद्दल वेलकम 11 क्रिकेट संघ उसाटणे यांच्या वतीने आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करत आहोत. कार्यसम्राट सरपंच, माजी सरपंच या गावचे हेमंत शेठ मडवी यांची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळते, ज्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये सर्व ट्रॉफी स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत. दानशूर दाते, पैसा तर सगळ्यांकडे, पण देण्याची दानत फार कमी लोकांकडे असते आणि या स्पर्धेमध्ये ऑल उसाटणेकरांचं योगदान राहिलेलं आहे आणि त्यामुळे हे ग्रामस्थ मंडळ वेलकम 11 क्रिकेट संघ उसाटणे आयोजित वेलकम ट्रॉफी 2026 पर्व आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत.
प्रस दरम्यान एक मोठं पारितोषिक आम्ही अनाऊन्समेंट करतोय प्रेक्षकांसाठी. आयवा कॅच प्रेक्षक कमाल कॅचसाठी नेहमीप्रमाणे सन्माननीय हेमंत शेठ मडवी साहेब यांच्या वतीने पारितोषिक आले आहेत. 1000 रुपये आयवा कॅचसाठी देण्यात येतील आणि कॉमेंट्री बॉक्ससाठी देखील 1000चं पारितोषिक हेमंतजी मडवी साहेबांकडून देण्यात आलं आहे. त्यांचं मनपूर्वक आभार आणि हार्दिक स्वागत. ओहो, यावेळेचा बॉल आपण बघितला हलकासा पडलाय, बाहेर वळतोय. अंपायरचे काही बॅटर चर्चा करतात, पण ओव्हरऑल P1चा खेळ संपलाय. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 11 धावा पहिल्या षटकाच्या खेळाखेरीस 11 for 1 गावदेवी भालगाव. चषक ठेवलाय वेलकम 11 संघानी, ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघानी, ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघानी, ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघानी. वा वा, वेलकम ट्रॉफी 2026 मध्ये पुन्हा एकदा तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करेन. आणि या मैदानावरून देखील सनसेट फार पाहण्यासारखा आहे. आताही तुम्हाला केशरी रंगाची चादर ओढलेली समोर पाहायला मिळेल. सूर्य अस्ताला गेलाय, तो लपलाय, मात्र तो साक्ष आहे की उद्या मी पुन्हा एकदा उगवणार आहे. सूर्यास्त दररोजचा बरंच काही तुम्हाला सांगून जातो, हा पुरावा असतो. शेवट देखील सुंदर असू शकतो या गोष्टीचा. मावळणारा सूर्य आपल्याला शिकवतो की उद्या पुन्हा चमकण्यासाठी आज शांतपणे अंधारात जाणं देखील गरजेचं असतं. 11 for 1 पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. श्री मलनगड क्रीडा समितीचे उपाध्यक्ष प्रदीपजी मडवी साहेब यांनी पॅक केलेला संघ आपण उपस्थित असाल तर जरूर आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आदरणीय सुनीलजी हिलाल साहेब यांच्या वतीने या स्पर्धेला 2500 रुपयांचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे, त्याबद्दल दादांचं मनापासून आभार. सेकंड ओव्हरमध्ये भूषण काळ. पहिला बॉल पॉवर प्ले, सेकंड पॉवर प्ले. थोडासा लांबून लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता समोर, आताही तो दाखवतोय. फुल फेस ऑफ द बॅट ड्रिल करून दाखवलं, तिकडे बॅटर तेजच नाही, मात्र बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. हा ॲक्शन आहे, क्रीजच्या कोपऱ्याचा वापर आणि कोपऱ्यातच बॉलला ठेवलाय. चांगला चेंडू, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, डीप मिड विकेट आहे, देन लॉंग ऑन आहे, देन आपण एक फिल्डर पाहतो लॉंग ऑफ रीजन, एक्स्ट्रा को राहत आहे, कव्हरचा फिल्डर राहत आहे, पॉईंट थर्ड मॅनचं फाईन लेग बॅकवर्ड स्पेल लेग आतमध्ये. पुढचा बॉल. ओहो, इथे थांबला बॅटर, पूर्णपणे लेफ्ट केलं बॉलला, फारच बाहेर बॉल, त्यामुळे कोणतीही शंका बॅटरच्या मनामध्ये नव्हती. उभा राहिला, जाऊ दिलं बॉलला वेल लेफ्ट वाईडने. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 12. मागच्या मॅचमध्ये बराचसा वेळ आपला गेलेला आहे आणि या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात जेव्हा क्रुशियल डिसिजन असतो. 5-5 कॅमेऱ्यांसह जरी स्पर्धा कव्हर करण्यात आली, इंटरनॅशनलला जवळपास 50 ते 60 कॅमेरे जरी असले तरी तिकडे मोठमोठ्या चुका आपल्याला पाहायला मिळतात. इकडे चुकी नाही मिळणार, जरूर त्या गोष्टीचा मी उलगडा करेन. थोडा इथून लांबून खेळण्याचा प्रयत्न होता, पण व्हाईटचा सिग्नल आलेला अंपायरकडून. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 13 या आकड्यावरती. डिसिजन जेव्हा आपण खेळत असतो, फिल्डिंग करणाऱ्या टीमला वाटतं की मला आऊटच पाहिजे, बॅटिंग करणाऱ्या टीमला असं वाटतं की हा षटकार चौकार असेल. या सर्व गोष्टी असतात कारण आपण त्यासाठी खेळत असतो. हा संघर्ष बॉल आणि बॅटमधलाच असतो. एका बाजूला धावा बनवण्यासाठी संघर्ष असतो, दुसऱ्या बाजूला धावा रोखण्यासाठी, आणि त्यामध्ये जुळलेल्या असतात त्या भावना. फुल लाईन बॉल हवेत खेळला, एक्स्ट्रा क्वायरचा गॅपमधून बॉल झाला मागे, लॉंग ऑफचा फिल्डर वेगाने आले, डबल चान्स, थ्रो थोडासा लेट आला आणि त्यामध्ये 2. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं आपल्याला पाहायला मिळते आणि या 2 धावांनी धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 15 वरती. संगीत कक्षामध्ये सँडी बाउन्स देखील आगमन झालं. आजही तुम्हाला एकावर एक सुपरहिट गाणी ऐकायला मिळतील. कालच्या 2 रजनींमध्ये प्रेक्षकांना एंटरटेन केलं, कारण परवाची रजनी गावदेवी उंबारली संघ क्वालिफाय झाला, शेवटपर्यंत त्यांनी जबरदस्त डान्स केला होता. काल देसाईकरांनी कालची रात्र गाजवली आहे, दुसरी रात्र उसटणेकरांनी गाजवली होती, तर पहिली रात्र एंजल 11 गावदेवी एककाटपणाने गाजवली होती. ही 5वी रजनी आहे. पंच केला बॉलला, एक्स्ट्रा वर खाली आहे, बॉल सीमा रेषेच्या बाहेर जाईल. चांगला फटका तेजसच्या बॅटमधून, चौकार. दिली होती ऑप्शनचा फारच बाहेरचा बॉल आणि तिकडे बॅकफुटला थांबून पंच करत असताना तेजस मात्रेच्या बॅटमधून चौकार आला. 4 धावांनी धावसंख्या सध्या जाऊन पोहोचले 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगतीपथावर आणि या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती पाहता पहिल्या रजनीपासून काल तर आपल्याला 90+ 94 आय थिंक स्कोर झाला होता, जो
वाघेश्वर क्रिकेट संघ देसाईने बनवला होता. त्या अगोदर आपल्याला 85 देखील पाहायला मिळाल्या होत्या निवाळीपाडाकडून. भूषण थोडा लांबून पुन्हा पंच, गॅप मध्ये बॉल, इथेही जागा दिली आणि बॉलला जागा दाखवली तेजसने. दुसरा चौकार. साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये त्याला मानतोय प्रत्येक जण. आपल्या हेडूसने गावचे करण काळन फेमस कॉमेंटेटर. आपल्या हेडूसने गावचे करण काळन फेमस कॉमेंटेटर. 23 वरती हे धावफलक सध्या 2 चौकार. दोन्ही वेळेला पॉज घेतला होता बॅटरने, त्याला जागा जरूर मिळाली होती आणि तिकडे जरूर 2 चौकार. चला वेळ जास्त चालला प्लीज. सतरंगी स्पोर्ट्स हेदूटने बी विदिन 20 मिनिट्स तुम्हाला 4 षटकं टाकायचेच आहेत आणि जवळपास दररोजचा आपण विचार केला तर एवढ्याला आपल्याला जवळपास 1.5 मॅच तर आपल्या कंप्लीट व्हायचा. पण आज पहिल्या मॅचसाठी बराचसा वेळ गेलेला आहे. टोटल स्कोर 23. 2 चौकार सलग आलेत तेजसच्या बॅटमधून. 2 बॉल आणि बाकी आहेत. भूषण टॉप एज हवे त्या बॉल. यावेळेला चान्स असेल. विकेट किपर येतोय पुढे, पकडले त्याने कॅच. 2 चौकारांचं उत्तर भेटलंय. तेजस होतोय आउट. 23ला दुसरा झटका गावदेवी बालगावला. एटीज 90s मधली जबरदस्त गाणी आहेत. स्क्रीनवरती सध्या VIP डाईस आणि VIP डाईसवरती असलेला हा चिमुरडा सध्या आय थिंक त्यांच्या पप्पांकडे काहीतरी हट्ट करतोय. तो आजोबा आहेत. बालपण प्रत्येकाला हवं असं वाटतं आणि पहिल्या रजनीपासून इथे परी, वीरा या सर्वांची उपस्थिती होती आणि हा देखील एक चिमुरडा सध्या आपल्या स्क्रीनवरती आहे. आदरणीय हेमंत शेठ मडवी, त्यासोबत आदरणीय संतोषजी पाटील साहेब यांच्यासोबत काहीतरी त्याचं सध्या सुरू आहे. 23 धावा आहेत. 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेचा आणखी एक बॉल बाकी आहे. प्रमोद सोरखादे नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला आहेत. ऑफ स्ट्राईक सध्या आपल्याला पाहायला मिळतो सुमित राणे. शॉफल ओनोक करायचा होता. फाईन लेगला. ओहो, जबरदस्त कॅच आदेश पाटील कडून. फर्स्ट लुक मध्ये असं वाटलं की बॉल त्याचा वरतून जातोय की काय, मात्र जबरदस्त त्याच्याकडून कॅच आली आणि 23ला बसतोय तिसरा झटका. 2 षटकांचा खेळ संपला. गावदेवी बालगाव. मेदूटने बी तुम्ही बरोबर 10 मिनिटं घेतलेली आहेत. फास्ट खेळायचं थोडं तुम्हाला प्लीज, अन्यथा लास्ट ओव्हरमध्ये फक्त 4च फिल्डर तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर ठेवता येतील. वेळ संदर्भात जास्त वेळ आम्ही तुम्हाला सूचना करणार नाही. 4 ओव्हर नंतर आम्ही तुम्हाला टाइम जरूर सांगू. स्वस्तमध्ये विकेट अर्थातच शून्यावरती बाद झाला प्रमोद सोरखादे. शफल झाला होता पण बॉलमध्ये तितकासा बाउन्स नव्हता. हा फटका खेळत असता आणि फाईन लेगमध्ये त्याची कॅच पकडली आदेश पाटीलने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. समीर म्हात्रे. भालगाव प्रीमियर लीग नुकतीच पार पडली आणि बरेचसे नवीन चेहरे भालगावामध्ये देखील आम्हाला जरूर पाहायला मिळाले. भालगावकरांनी फार चांगला ग्राउंड देखील बांधलेला आहे. मला जेव्हा गेलो या सीझनमध्ये BPL मध्ये तेव्हा जरूर हिमाचल प्रदेश पंजाब क्रिकेट बोर्डाचं जे ग्राउंड आहे धर्मशाला त्याची आठवण झाली. वरती आहे डोंगरावरती आणि त्या कुशीत त्यांनी ते ग्राउंड बनवलं आहे. गावाची एकी असल्यानंतर या सर्व गोष्टी घडतात. 3rd ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आला आहे कॅप्टन लालचंद्र भंडारे. स्कोर 23 आहे. 3 विकेट आहेत. 2 नवीन बॅट आहेत. सुमित राणे ऑन स्ट्राईक. क्षेत्ररक्षण विखुरलेलं पॉवर प्ले. शफल ऑन साईडला खेचायचा होता. थोडा लेट झाला बॅटर. खरं तर टार्गेट त्याला स्क्वेअर लेगला करायचं होतं बट बॉल गेला लॉंग ऑन रिजनमध्ये आणि येते ती 1 धाव. सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 24. बऱ्याचशा स्पर्धा खरं तर खुल्या गटातील स्पर्धा सध्या तरी टेनिस बॉल क्रिकेटच्या तितक्या आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याचं एकमेव कारण इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 3 सुरू आहे आणि काल जबरदस्त खेळला केतन म्हात्रे. प्रत्येकाने तो सामना बघितला. सुरुवात जी केली होती केतनने मोठ्या अगेन्स्ट 3 षटकार मारत असताना सीझन 3ची पहिली 50 आली केतनकडून.
लॉफ्ट केलाय, बॉल चालाय काउफेसच्या गॅपमध्ये, फिल्डर येतोय, झाली आहे चूक, बाउन्सने बॉल गेलाय सीमा पार, समीरच्या बॅटमधून आलाय चौकार. संघाचा नायक संकेत पाटील, अष्टपैलू सागर पाटील, डेंजर बॉलर विशाल पाटील, हुकमी बॅटमन नितीन पाटील. चौकार आला. काउफेसचा फिल्डर थोडा अगोदर स्टार्ट घेत असताना बॉलवरती धावत येत होता, पण बॉलचा जो बाउन्स होता तो त्याला हुलकावणी देऊन गेलाय. हा फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट.in द्वारे. 4 धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 28-28. चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप स्क्वेअर लेग, पुढचा बॉल. अपील तर केली जाते आणि फिंगर अप अंपायर, क्वाड बँड विकेट. 28 ला बसतोय, चौथा झटका बालगावला. ॲक्च्युली प्ले ऑन स्क्रीन राऊंड द विकेटने आले होते लालचंद्र. क्रीजच्या कोपऱ्यातून चांगला बॉल ऑप्शनचा बाहेर आणि आतली कडा. बॅट फिरली होती समीरच्या आउट कटरसाठी, पण बॉल थोडासा आतच राहिला, बाउन्स नव्हता आणि आतमधल्या कडेने जाऊन विसावलं विकेट किपरकडे. इनर एजने चांगली कॅच विकेट किपरकडून प्रदीपकडून आपल्याला पाहायला मिळाले. 4 धक्के 28 वरती आपल्याला पाहायला मिळतात सध्या तरी बाल टीमची धावसंख्या. सिद्धेश कान हेदुटणे यांच्याकडून आदेशला त्या कॅचसाठी फायनचे कॅश प्राईज झालेली. या मॅच नंतर त्यांना आपण देऊ. प्रसिद्ध एडिटर आहेत. नवीन बॅटर सुचित राणे, स्लॉग हिटर मैदानाच्या आतमध्ये. सुमित आणि सुचितची जोडी मैदानाचा आत आहे. 28 ला 4 विकेट सध्या आपण पाहतोय. 3rd ओव्हर प्रोग्रेस. वन्स अगेन कॅप्टन लालचंद्र. ऑफस्टमचा बाहेरचा बॉल. ड्रायव्हिंग लेनला तर बॉल होता, मात्र थोडासा बॅटर लेट झालाय की काय सुचित. आणि नवीन आलेल्या बॅटर समोर 2 चांगले ऑप्शन असतात. एक तर तिखट बाउन्सर, एक तर चांगला यॉर्कर. निवडला यॉर्कर आणि तो देखील लांब ठेवला. वाईड ऑफ ऑफस्टम. ॲक्शन रिप्ले. ऑफस्टमचा गार्ड घेऊन बॅटर उभा होता, पण चान्सच नव्हती. वा, अँगलने चांगला बॉल टाकला. डॉट आला. 28 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील आणि बॉल बाकी 2. लॉफ्ट केल्या बॉलला, लॉंग ऑफ, रेडिएट समोर फिल्डर, चांगली कॅच, होम डिलिव्हरी होती. निहालने टिपलेल्या झेलने 5वा धक्का बसलाय गावदेवी बालगावला. इरादे रोज बनते रोज बिगड़ते, मगर शिर्डी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते. या भुजावरती देव स्वतःहून येऊ शकत नाही, म्हणून ज्या रूपाने खऱ्या अर्थानं देव येतो त्या रूपाला आपण संत म्हणतो, कोणी साधू म्हणतो, कोणी त्यांना फकीर देखील म्हणतो. आणि त्याच रूप म्हणजे शिर्डीचे साईबाबा. 28 धावा धावफलकावरती आहेत. 5 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. एका मागोमाग विकेट पडलेत आणि त्यामुळे धावसंख्येमध्ये तो इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूने बालगावचं डगआउट जर आपण बघितलं तर बॅटिंग ऑर्डरची स्ट्रेंथ आणि डेप्थ देखील आहे. खोलवर बॅटिंग ऑर्डर आहे. 28 ला निम्मा संघ गारज झाला. नवीन बॅटर निखिल म्हात्रे आलाय. लेफ्टी. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. सॉफ्ट हँड इथे स्टिअर केलं. पॉईंटला फिल्डर आहेत आदेश. सिंगल येते. जस्ट शॉकला चेक करत असताना निखिल पाहायला मिळाला. निखिलकडे स्ट्राईक असेल. 3 ओव्हरचा खेळ संपला. 29 धावा, 5 विकेट. ड्रिंक्सचा सिग्नल अंपायर्स कडून. दोन्ही 12 मधला विनंती आहे पाणी घेऊन लगेचच जा. यानंतरच्या मॅचसाठी मी इन्व्हाइट करेन एफ गटामधला आजचा एकमेव जो सामना आहे गोरपे टीम आणि जय मोसोबा पागड्याचा पाडा. शेवटचा ऑफशोल कॉल तुम्हाला आहे. अन्यथा जो कॅप्टन नसेल त्याच्या ऑपोनंट कॅप्टनला तो जर उपस्थित असला तर त्याला टॉस विन दिला जाईल. मैदानी मॅच आल्यात जिंकूनी, नाव गावाचं गाजवलं या साऱ्या खेळाडूंनी, नाव गावाचं गाजवलं या साऱ्या खेळाडूंनी. ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघानी, ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघानी, ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघानी, ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघानी. वा
वा वा, ग्रामस्थ मंडळ चषक अर्थातच वेलकम ट्रॉफी 2026 पर्व आपण सर्वजण एन्जॉय करत आहात. गावाची एकता ही त्या गावाची खरी ताकद असते. जेव्हा संपूर्ण गाव एका विचाराने आणि प्रेमाने एकत्र येतं तेव्हा त्या गावाची प्रगती कोणीच रोखू शकत नाही. उसाटणेकरांनी ते दाखवून दिलेलं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे गाव आहे. अनेक सारे क्रिकेट खेळाडू आपल्याला या गावामध्ये पाहायला मिळतात. अनेक सारे आपण मल्ल लाल मातीचे कुस्ती खेळ खेळणारे देखील खेळाडू कुस्तीपटू आपल्याला पाहायला मिळतात. वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावरती आहे. बैठक परिवार, स्वाध्याय परिवार आणि सामाजिक क्षेत्रातील जाण असलेलं गाव आहे. राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी जे आताही आपल्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. माजी कार्यसम्राट सरपंच याच गावचे हेमंत शेठ मडवी यांची उपस्थिती आहे. उद्योगपती विनोद शेठ पाटील, संतोषजी पाटील, सचिनजी पवार, सुनीलजी हिलाल, संदीपजी पाटील आणि संतोष शेठ पाटील या सर्वांची उपस्थिती सध्या मंचावरती आहे. एकाच गावामध्ये विभिन्न पक्ष असतात, विभिन्न जातीभेद आपल्याला सर्व गोष्टीच पाहायला मिळतात. मात्र या सर्व गोष्टींना सारून बाजूला करून एकत्रित जेव्हा गाव येतो त्या गावाची ताकद आपण प्रत्येकाने बघितलेली आहे. ग्रामस्थ मंडळ आणि वेलकम 11 क्रिकेट संघ उसाटणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या वेलकम ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. बाल टीम बॅटिंग करते दुटणी बीच अगेन्स्ट. धावसंख्या बनली होती 29, विकेट 5. 4th ओव्हरमध्ये रोहित पाटील सेकंड स्पेल. थोडीशी अगोदर बॅट फिरली आहे, स्क्वेअर लेगला बॉल चाललाय अलॉंग दी कार्पेट. फार वेगाने फिल्डर आलाय, चांगली फिल्डिंग भूषणकडून. ओव्हरथ्रो झालाय मात्र मागून बॅकअप चांगला आहे आणि त्यामुळे फक्त येते ते एकच धाव. सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 30 या आकड्यावरती. गोरपेचा कॅप्टनची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचसोबत विनंती करेन मसोबा पागड्याचा पाडा तुमच्याही कर्णधाराला मंचावरती येऊन थांबायचं आहे. जर या मॅचच्या सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तर आपण पागड्याचा पाड्याचा कॅप्टन उपस्थित राहिला नाही तर गोरपेचा कॅप्टनला टॉस विन देणार आहोत आणि ऑलरेडी घडलेलं आहे मागच्या काही रिजनिंगमध्ये. वेळेसोबत नियम फार कठोर आहेत आणि त्या गोष्टींबाबत तुम्हाला आयोजक सहकार्य करणार नाही जर तुम्ही नियमांचं उल्लंघन कराल तर. पुढचा बॉल अटेम्प्ट स्विच हिटला होता मात्र अनेक गोष्ट घडली की जेव्हा रोहित पाटीलने बॉल टाकला होता त्याचा पाय स्किट झाला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कंट्रोलमध्ये नव्हता बॉल टाकत असताना आणि तिकडे पण योग्य लाईन अँड लेंथवरती जसं त्याने बॅटरला बघितलं की बॅटर स्विच झालाय, लेग स्टम्पचा बाहेर मुद्दामुना बॉल टाकला. ॲक्शन रिप्ले. डावा पाय जो फ्रंट फूट होता फारच स्किट झाला, जवळपास 1 फूट तो पुढे गेला होता. सुदैवाने तो पडला नाही आणि बॉल देखील त्याने चांगल्या टप्प्यावरती टाकलाय. 30 धावा धावफलकावरती आहेत. धावा पाहिजेच सध्याच्या घडीला आणि तो प्रयत्न सुमित आणि निखिलची जोडी करण्याचा प्रयत्न करते. ओहो, चूक झाली आहे यस्सी रक्षकाकडून मात्र थर्डमॅनने चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप केलाय. आउटसाइड एज होती, कॅच ड्रॉप झाली आहे. 3 धावा सेव्ह केल्या शॉर्ट थर्डला यश खान जे फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या एका धाव्याने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 31. बालगाव खेळतोय. नामवंत गायक आणि समालोचक भाग्यजी मात्रे यांचा गाव आहे. ऑनलाईन कदाचित त्या मॅचचा आनंद तेही घेत असावे. आपलं वेलकम ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 2च धावा. ती चान्स भेटली नाही बॅटर्सला पण ती चान्स शोधावी देखील लागणार आहे. बऱ्याच वेळेला चान्स तुम्हाला मिळत नाही, ती तुम्हाला क्रिएट करावी लागते. उडवलाय लॉंग ऑफ रेडी आहे तिकडे. एलिव्हेशन तितकंसं नाही. विकीने टिपलाय झेल. निखिलचे विकेट 31ला 6. गावदेवी बालगाव. ऋतिक पाटील बेस्ट बॅटर, मयूर पाटील विकेट कीपर, करण मडवी ऑलराऊंडर, भाया म्हात्रे विकेट कीपर. केला सपोर्ट संघाला या जातीनं गोंधळीनी, केला सपोर्ट संघाला या जातीनं गोंधळीनी, या जातीनं गोंधळीनी. आणि मिलिंद पाटीलांनी ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघानी. ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघानी. बॅटिंगची डेप्थ आहे पण आज कदाचित निहाल मात्र ॲबसेंट आहे. विनायक चिकणकर ॲबसेंट आहे. गणेश मात्र देखील ॲबसेंट आहे. मात्र त्याचा फटका देखील बसतोय. एका मागोमाग 6 जे विकेट पडले. धावा फक्त 31 पाहायला मिळतात या षटकातील आणि 2 बॉल बाकी आहेत. कमबॅक झालाय. सुरुवात खऱ्या अर्थानं जर आपण बघितली 11 धावा आल्या होत्या बॅटिंग करत असताना बालगावच्या P1 मध्ये. एज आहे बॉल जरूर चाललाय सिलिमिडॉनकडे मात्र गोलंदाजाने चान्स घेतली नाही रनआउटसाठी.
सिंगल येते, सिंगल पूर्ण करू दिले दोन्ही बॅटर्सला. सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 32. 32 धावा धावफलकावर देत शेवटचा एक बॉल आहे. प्रोजेक्टेड स्कोर फक्त आपल्याला 42 दाखवत होता. त्याचं कारण की 8.40चं जे करंट रन रेट आहे ते वाढवावं लागणार आहे. शेवटचे 7 बॉल बाकी आहेत. मागचा पहिला सामन्याचा पहिला डाव शेवटचा षटक ज्या पद्धतीनं अनविलेबल मंगलमूर्ती वाजेने फिनिश केला होता तशा फिनिशची गरज आहे सध्या तरी गावदेवी भालगावला. 32 लास्ट बॉल सफल झाला. हुक तर केला, बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज प्रयत्न तर करत होता त्या ट्रँगलमध्ये. काऊ कॉर्नर मिड विकेट आणि देन जो विकेट स्वतः गोलंदाज धावला होता त्या त्रिकोणामध्ये बॉल पडला वॅकेंट एरियात. धावा 2 मिळतात आणि अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ संपला. विकेट 6, धावा 34, बाल टीम. ओळखलं जातं आणि उसटणेकरांनी फार पूर्वीपासून या सर्व गोष्टींची एकजूट ठेवलेली आहे. 34 34 धावा 6 विकेट 4 षटकांचा खेळ संपला. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आला निहाल भंडारी. स्लॉगरचा पहिला बॉल. हा नवीन चेअर आहे सतरंगी स्पोर्ट्स येदुडणे बीचा. ऑन साईडला बॉल चाललाय स्क्वेअर लेगमध्ये. भूषण डीपमध्ये डबलला चान्स नाही घेतले बिकॉज चांगली फिल्डिंग झाले आणि जो थ्रो आपल्याला पाहायला मिळाला जरूर बाउन्स असामान्य उशी होती बॉलमध्ये. पॅकिंगला फिल्डर होते. सिंगलने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 35. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 50चा प्रयत्न करावा लागणार आहे. सुमित राणे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. क्षमता जरूर आहे पण सुमितला ते सिद्ध करावं लागणार आहे कारण टॉप ऑर्डर पूर्णपणे निकामी झाली आहे. मिडल ऑर्डर जवळपास ढासळली आहे. 6 विकेट पडलेले आहेत. टॅलेंडर्स मैदानाच्या आत आहेत. 5 बॉलचा खेळ बाकी. पुढचा बॉल हो शफल होऊन टॉप एजने बॉल हवेत आहे. भूषण धावतोय बॅकवर्ड स्क्वेअर रिजनला बॅकहँड एरियामध्ये बॉल तर पडलाय. डबलला चान्स घेतली आहे. थ्रो करतायत मात्र 2 धावा. गुड रनिंग बिट विथ विकेट. 2 धावांनी धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 37. बॉल आणि जरूर बाकी आहेत ते 4 डाव. पहिलाच आपण एन्जॉय करतो. आजचा दुसरा सामना. आजचं शेड्यूल थोडं उशिराने त्यामुळे प्रत्येक टीमला या सर्व सूचना मी करू वेळेसंदर्भात. पुन्हा सफल झाला. पूल तर केले. एलिव्हेशन इकडेही नाही. गॅपमध्ये बॉल स्क्वेअर लेगच्या गॅपमध्ये. पहिल्या टप्प्यावरती उचलून थ्रो तर करतायत ते मात्र फिल्डर्स देखील थोडेसे लूज आपल्याला पाहायला मिळाले. बॅटर देखील थोडा लूज होता मात्र 2 धावा कशापेक्षा त्यानेही पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांनी टोटल सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतो तो 39. 39 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 3 बॉलमध्ये 5 गेलेल्या आहेत. एक मोठ्या फटक्याच्या शोधात सध्या तरी बॅटर आहेत. थोडेसे दमलेले दिसतात कारण बराच वेळ टाइम स्पेंड केला सुमित राणेने. आता स्वतःच्या धावा धावतोय. अगोदर पार्टनरच्या देखील धावा धावत होता आणि सध्याच्या घडीला भालला एक चांगलं टार्गेट सेट करायचं आणि त्या प्रयत्नात 39 आतापर्यंत झालेल्या आहेत. बॉल आणि बाकी 3. शेवटचा कॉल असेल. टीम दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. प्लॅन मिस पडलाय बॉल ऑफसमचा बाहेरचा आणि तो बाहेर निघतोय फार लांब जात असताना बॅटर पासून. डॉट आलाय. 2 बॉल आणि बाकी आहेत. बॉडी लँग्वेज सुमितची बरंच काही सांगून जाते पण त्याला किमान हे 2 बॉल फेस करायचे आहेत आणि विचार करावा लागणार आहे. जर आता हे सर्व विसरून 2 बॉलवरती जरी मोठे फटके आले तरी आपलं कमबॅक होणार आहे. आणि दुसऱ्या बाजूने डॉट बॉलने पुन्हा निहाल पुढच्या बॉलसाठी रेडी होता. थांबला रनवेमध्ये. नवीन चेहरे अपकमिंग यंग टॅलेंट आहे. भालगाव संघामध्ये देखील नवीन चेहरे या सीझनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सफल झाले. ऑन साईडला टर्न करायचा होता मात्र इकडे
अराउंड द लेग पोल विकेट. सुरव्याच्या ते महाराष्ट्राचा आराध्य दैवत ज्या राजाने स्वाधीन केलेल्या स्वराज्यामध्ये आज आपण ताठ मानेने जगत आहोत. त्यांच्याच पूजनेने आपण कोणत्याही क्रीडा स्पर्धेची सुरुवात करतो. आकर्षक अशी मूर्ती आपल्या मंचासमोर देखील आहे राजांची. शेवटचा एक बॉल बाकी आहे. नितेश म्हात्रे आलेत. लास्ट बॉल आहे. 39 बनलेले आहेत. मोठ्या फटक्यासाठी हा देखील बॅटर जरूर जाईल. एका मागोमाग जे काही 7 विकेट पडले. तेजसने सुरुवात चांगली केली होती. चांगली फटकेबाजी 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते सुरुवातीला. शेवट पाहिजे होता पुल करत असताना कार्पेटने बॉल चाललाय. धीरज येतोय डीप मधून. डबलला चान्स क्रिएट तर झाली आहे कारण बॉल सुटला होता फर्स्ट अटेम्प्ट. तिकडे सुटलाय 2 धावा त्यामध्ये. आणि अर्थातच आता पहिला डाव संपलाय. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी भाल. धावा बनल्यात 41 आणि 42 धावांचं टार्गेट सेट केलंय सतरंगी स्पोर्ट्स हेदुट्टे बी समोर. 8 ओव्हर टू प्रेझेंटेशन बॉक्स. थँक्यू के. सो मॅच नंबर 3 टॉस करण्यासाठी मी उद्योगपती सचिन पवार साहेबांना विनंती करतो. या आपण विनोद साहेब देखील आहेत. सुनील हिलाल साहेब आहेत. एमनचे बडवे साहेब माझे सरपंच यांचे शुभ हस्ते हा टॉस संपन्न केला जाईल. संघ आहेत गोरपे विरोधात पागड्याचा पाडा. मॅच नंबर 3. हेर इज अ टॉस. गोरपे टीम कॉलिंग हेड अँड टेल. इट्स अ हेड कॉल गोरपे टीम. इट्स अ हेड. गोरपे टीम ऑन द टॉस. संघ नाही की ते जॉईन करायचं आहे. टॉस तुम्ही इथे जिंकलात. पाहुण्यांना विनंती असेल की आपण बसून घ्यायचं आहे. थोड्याच वेळामध्ये पाहुण्याचा सन्मान करू. परंतु दोन्ही संघनायकासोबत थोडी चर्चा करूया या मॅचबद्दल. महत्त्वाची मॅच आहे. निर्णय कसं टॉस जिंकल्यानंतर आम्ही बॅटिंग करू. कसं वाटतं वेलकम ट्रॉफीमध्ये आल्यानंतर आणि आयोजन तुम्हाला कसं वाटलं? मज्जा येईल का खेळायला? मज्जा तर खूपच येईल. आम्ही पहिल्यांदाच इकडे नाईट टुर्नामेंट खेळतोय. थँक्यू सो मच. प्रयत्न चांगले केले ॲज अ कॅप्टन तुम्ही बोलण्यासाठी धन्यवाद. तर पाहुण्यांचा सन्मान केला जाईल. सन्मान्य उद्योगपती सचिन पवार साहेब उसाटणे ज्यांच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचं योगदान देण्यात आलं असे कार्यसम्राट उद्योगपती सचिन पवार सर मी विनंती करतो या दादांचा इथे सन्मान केला जाईल. सन्मान्य साईनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते सचिन पवार साहेबांचं स्वागत केलं जाईल. पवार की पावर आणि सरपंच चषक आम्ही पाहिला उसाटे नाईट रजनीचे मुख्य आयोजक होते. एक दमदार स्पर्धा, ऐतिहासिक स्पर्धा. त्या स्पर्धेचे गोड आठवण सचिन पवार साहेबांकडून पाहायला भेटले आणि या स्पर्धेला तब्बल 5,000 रुपये त्यांच्याकडून देण्यात आले. असंच प्रेम आमचे वेलकम ट्रॉफीच्या वरती आपण ठेवावं हीच आपली अपेक्षा. ग्रामस्थ मंडळ चषकमध्ये सचिन पवार साहेब उद्योगपती आहेत त्यांचं स्वागत. उसाटणेचे विनोद पाटील यांचा एक सन्मान इथे केला जाईल. विशेष सन्मान. विनोदजी पाटील तुम्हाला विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे आणि आयोजकाला विनंती करतो की आपलं शुभ हस्ते विनोदजी पाटील यांचा विशेष सन्मान करावा. वेलकम ट्रॉफी म्हणजे आपलं स्वागत आहे. नावाप्रमाणे कामगिरी वेलकम उसाटे संघ नेहमीच करतोय आणि चांगली भूमिका असते वेलकम उसाटे संघाची प्रत्येक स्पर्धेमध्ये ॲज अ टीम प्लेयर ॲज अ ऑर्गनायझर. चला सलामी जोडी पाठवायचे प्लीज फास्ट. टाइम इज इम्पॉर्टंट. वेलकम आहे. लगेच बॅटर पाठवायचं आहे बॅटिंग टीम. पुढील सन्मान उसाटणे गावातील सुनील हिलाल साहेब ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न केला. दादांना विनंती की आपला सन्मान घेण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आम्हाला जॉईन करायचं आहे. गेस्ट अवर गॉड्स वॉर्म वेलकम ऑल द गेस्ट. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही पाहतात ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट लाईव्ह ऑन यूट्यूब. 198 देशामध्ये सध्या लाईव्ह टेलिकास्ट ही पाहिली जाते आणि घर बसल्या प्रेक्षक याचा आनंद घेत आहेत. काय जबरदस्त टेलिकास्ट आहे. क्लिअरिटी विथ क्वालिटी. पाहण्यासारखे रोशन जबरदस्त टेलिकास्ट. जी वस्ताद. आज छोटे महागुरू आमचे करण कालन आम्हाला जॉईन करतायत. उद्या आमचे मोठे महागुरू आज ते सेलिब्रेशन करतात. MD गडगे सर इथे जॉईन करतील. नंबर 1 DJ सूरज देखील आहे ज्यांनी आमच्या आवाजाची खात्री घेतली आहे. आयोजकांना विनंती करतो की आपण सुनील हिलाल उसाटणे यांचा हा विशेष सन्मान इथे करायचा आहे. वॉर्म वेलकम ऑल द गेस्ट. सर्व पाहुण्यांचं स्वागत आहे. गुलदस्ता मायाचे प्रेमळ शॉल आणि सन्मान चिन्ह स्पर्धेचा मोमेंट देऊन पाहुण्यांचा हा शुभ सन्मान इथे केला जातोय. विशेष सन्मान शोला
थँक्यू सो मच. जाऊया मॅच दुसऱ्या अंकाकडे. दुसरा डाव आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत जॉईन करतील आमचे खास मित्र पाटलांचा आवाज रोशन पाटील सर. धन्यवाद. थँक्यू सो मच पीटी सर. मॅच क्रमांक 2 भाळ विरोधात हेदुटणे ब असा हा रंगतदार सामना आज क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. प्रेक्षक मायबाप नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. क्रिकेट लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहतात क्रिकेट रणसंग्राम. रहा एक पाऊल पुढं. क्रिकेट युवा नवे पर्व, युवा सर्व, ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेलं हे क्रिकेटचं नंदनवनच म्हणावं लागेल. त्या दर्जाचा हा शामियाना उसाटणे ग्रामस्थांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. वेलकम ट्रॉफी उसाटणे 2026. मॅच क्रमांक 2 कडं लक्ष वेधित केलं जाईल, जिथे खेळाचा पहिला अंक पाहिला, जिथे फलंदाजीच्या बोहल्यावरती संघ होता भाल. ज्या संघानं अगदी धावा बनवल्या 41 आणि जिंकण्यासाठी बनवायच्या उत्तरार्धामध्ये हेदुटणे ब संघाला 42. पहिल्या पूर्वार्धामध्ये उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी साकार झाली आहे, परंतु उत्तरार्धामध्ये कशा नाट्यमय घडामोडी आखल्या जातील हेही पाहावं लागेल. अलीकडच्या पहिल्या लढतीमध्ये काहीसा वेळ हा जास्तीत जास्त व्यतीत होताना पाहिला, परंतु या लढतीमध्ये टाइम टू टाइम इनिंग ही समाप्त व्हायलाच हवी, हा आयोजकांचा पूर्णपणे धाक असणारे प्रत्येक संघांना. जी, पहले मुकाबले में 1 घंटे 20 मिनट हमें कमेंट्री करनी पड़ी. 1 घंटे 20 मिनट का अवधि लगा पहले मुकाबले में. काफ़ी लंबा मुकाबला था के, लेकिन हम चाहते कि मुकाबला जल्दी समाप्त हो, यानी 5 ओवर के लिए आप 30 मिनट ले सकते हैं, उससे ज़्यादा नहीं. 42 की आवश्यकता है सतरंगी हेदुटणे ब को जीतने के लिए मुकाबले में. और हेदुटणे की बात करें तो करण कालन सर की आवाज़ इसी गांव से निर्माण हुई. गोवा स्वर्गीय रतनबा पाटिल चषक जैसे भिवंडी के बड़ी टूर्नामेंट्स, रायगढ़, ठाणे, हर जगह पर करण कालन सर को हम सुनते हैं, उनसे बहुत कुछ सीखते हैं. और आपका तहे दिल से हार्दिक स्वागत है. अगदी हेदुटणे भूषण म्हणू शकता आपण. त्यांचे मनस्वी आभार व्यक्त केले जाईल, कारण या स्पर्धेमध्ये एक दमदार कार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. प्रवीणजी मात्रे असतील आमचे बुरदुलचे, यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये राहिली आहे. आपले मनपूर्वक स्वागत. रोशन, भाल टीम यहाँ पर खेल रही है. हम भाल गांव प्रीमियर लीग में गए थे. साल का नया दिन हमने वहाँ पर शुरुआत की थी 1 जनवरी को. एक क्या ज़बरदस्त मैदान है इनका, बहुत जिद्दी टीम है. क्योंकि मैंने कहा था वहाँ पे कि वो धर्मशाला स्टेडियम मुझे लग रहा था. पहाड़ के सामने, पहाड़ के नीचे वो सुंदर वादियाँ, पहाड़, घना जंगल, हवाएं तेज, मज़ा आ रहा था कॉमेंट्री करने में. और मेहनत है उस मैदान को बनाने के लिए. अगले साल वो मैदान बखूबी अच्छा और बनेगा. नक्की अगदी घनदाट, अगदी मैदाना डोंगरावरती ते मैदान वसले. आई गावदेवी मैदान हे त्या मैदानाचं नाव आहे. आणि इथे पाहू शकता अगदी जबराट कामगिरी आखली जाते. दुसऱ्याच बॉलवरती आलेला हा संघर्षमय चौकार धीरज पाटीलच्या बाटमधून. प्रयत्न राहिला. विनोद मडवे विरोधात, जिथे 4 रन्स आपण येताना पाहिल्या. आणि अशा रीतीने पाहिलं तर निश्चितच पहिल्या 2 चेंडूंमध्ये 5 धावा पाहतो आपण. धीरजच्या साथीनं प्रदीप हेदुटणे बस संघाकडून ही पहिली सलामीची जोडी. लेफ्ट हैंड बैटर है धीरज. एज लगी है, पॉइंट पे फील्डर बीट हुए और बॉल आउटफील्ड बहुत तेज है, रोकना मुश्किल है. डग आउट पे गेंद, जहाँ पे विकेट था वहाँ पर 4 रन दिए. पहले से टोटल बहुत कम है, डाउन स्कोर है 42 का. और ये गलतियां करोगे तो भाल टीम आपके लिए मुश्किल बनेगा मुकाबले में. अगदी प्रयत्न करणं खूप गरजेचं होतं. राणे पुढे गेला होता, परंतु झेल भूदान होताना पाहिला. अगदी सोप्या पद्धतीने झेल पकडणं गरजेचं असताना सुटलेला झेल आणि त्यात नंतर आलेला पाठोपाठचा हा सलगचा दुसरा चौकार खूप काही सांगून जाईल. व्हाइट जर्सी है, व्हाइट वॉश भी कर सकते हैं दुटने बा. ड्रेस कोड व्हाइट पहन के यहाँ पर आइए. नाइट मैच में काफी बढ़िया लग रहा है स्क्रीन पर ड्रेस कोड. देखिए रोशन, क्या हुआ, अपील बहुत जोरदार है. दोनों अंपायर ने कहा कि ये नॉट आउट है. खामोश है दोनों अंपायर. उन्हें बैटकट सुनाई नहीं दी, शायद बैटकट नहीं हो सकती या कोई कंकड़ हो सकता है. अंपायर को डाउट है. विकेट कीपर का कॉन्फिडेंस बहुत अच्छा है, क्योंकि जिस तरीके से वो भाग के गए, कमेंट्री भी शांत थी, उन्हें वो बल्ले का किनारा यहाँ पर सुनाई दिया. अगदी सोमनाथ राणे यष्टांच्या मागे तटस्थ होता. त्याचं सेलिब्रेशन जर पाहिलं तर आत्मविश्वास हा खूप प्रबळ राहिलाय. परंतु
यानंतर पाहिलं तर उत्तमरित्या हा चेंडू इथे सफर होताना पाहिला आलेला अजून एक हे पाहू शकता आपण चौथा चेंडू जिथे डॉट बॉल पाहिला पाठोपाठ सलग 2 चौकार लागल्यानंतर गोलंदाजानं तात्काळ हे कमबॅक साधले ही खासियत आहे भालच्या विनोद मडवीची आणि डॉट बॉल खूप काही सांगून जातो 4 चेंडूंचा मारा राहिला जिथे 9 धावा धावपटलावरती हे दुटणे ब संघाच्या माध्यमातून पावर प्ले की ओवर है 2 गेंद मात्र बची यहाँ पे ये सही खेल रहे हैं क्योंकि इससे पहले 2 चौके गए थे और पिछली गेंद पे जो अटैकिंग बॉलिंग हुई थी तो सिंगल बनता है वहाँ पे 10 रन टोटल स्कोर बोर्ड पे छोटा टारगेट जब होता है ना रोशन तो बल्लेबाज संयम में खेले तो बेहतर होता है कॉन्सेंट्रेशन जो क्रिकेट का सी कहता है कि टेम्परामेंट टी कहता है संयम के साथ खेलिए वो नपासत भरे अंदाज में खेल रहे प्रदीप धीरज अगदी कधी कधी कमी स्कोरचा सामना सुद्धा तगडा होतो हे आपण सातत्यानं ग्रामीण टेनिस क्रिकेट जगतामध्ये पाहिले आणि त्या दिशेने जर नांदी खेचायची असेल तर हेदुटणे ब संघाविरोधात भालला कमाल धमाल मालामाल गोलंदाजी ही सफर करावीच लागेल नेक्स्ट बॉल अगली पेशकश जोरदार अपील पंचांनी उचलून धरली पक्क बाधा लेग बिफोरची शिकार पहिला करारा दे धक्का हेदुटणे ब संघाला आणि खेळाडू बाद होतोय प्रदीप काळन अप्रतिम संगीताची मेजवानी पाहायला मिळते DJ सूरज चौधरी यांची ही दमदार कामगिरी जे वळवळवरून बिलॉंग करतायत आणि रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धेमध्ये ज्यांचा आपण दमदार बाणा पाहू शकता आपण पहिलं षटक समाप्त होताना पाहिलं जिथे धावा बनताना पाहिल्या धावा पुस्तकावरती एका गडाच्या मोबदल्यामध्ये अगदी 10 धावसंख्येवरती दर मजल मारताना पाहिलं आपण सतरंगी 11 हे दुटणे संघाच्या माध्यमातून एकटा खेळाडू धीरजच्या वतीनं अगदी 9 धावा येताना पाहिल्या त्याच्या साथीनं पाहायला मिळतो प्रदीप आणि हा खेळाडू बाद झाल्यानंतर आलेला नवीन खेळाडू रोहित पाटील 1 डाउन पे रोहित पाटिल बल्लेबाजी के लिए आएंगे यहाँ पर 10 पे 1 धीरज खेल रहा है 9 पे रोहित 0 1 विकेटों के नुकसान पर देखिए अब जीत के लिए जो अंतर है 32 रनों का है आने वाली 4 ओवर में गेंदबाजों की कड़ी मेहनत करनी होगी गेंदबाज की अग्नि परीक्षा है गेंदबाज को 100% कमिटमेंट देना होगा मुकाबले में क्योंकि ये मुकाबला गेंदबाज के ताकत से ही मेरे ख्याल से भाल टीम जीत सकती है क्योंकि एक गेंद पे 6 रन बनते हैं रोशन 5 छक्के लगते हैं तो 30 बनते हैं यानी 32 रन ये छोटा टोटल है 4 ओवर के लिए तो उसके लिए गेंदबाज की जो डॉट गेंदे हैं शुरुआती ये 3-4 गेंदे हैं ये 3-4 विकेट शुरुआत की इंपॉर्टेंट है एक गडी बाद एकूण धावा 10 पाहायला मिळत आहेत पिबनचं पहिलं षटक आणि अगदी 42 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे सतरंग 11 हे दुटणेला आई गावदेवी 11 भालगाव संघा विरोधात भालगावचा पुढील गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येतोय प्रदीप बाद्रे चला स्पीडली खेळायचं टीम भाल तंबी असेल आयोजकांच्या माध्यमातून प्रत्येक संघांना गोलंदाज प्रदीप ओहो घातक चेंडू सफर केलाय अगदी बॅटची कडा होती की काय आणि पाहिलं तर अगदी 1 धाव परिपूर्णपणे प्राप्त होताना पाहायला मिळते अतिशय वेगवान चेंडू सफर केला होता प्रदीप बाद्रेच्या माध्यमातून 5-1 के स्कोर बोर्ड पे मुझे दिख रहे 11 पे 1.1 ओवर समाप्त हो चुकी है प्रदीप गेंदबाजी मार्ग पर है भाल संघर्ष बहुत बड़ा है उनके लिए इस मुकाबले में धन्यवाद सरपंच साहब सम्मानीय मडवी जी आपको मनपूर्वक स्वागत है हमारे बिजनेसमैन सचिन पवार साहब जिनकी ओर से टोटल 1500 रुपये का कॉमेंट्री बॉक्स के लिए इनाम आया और आईवा कैच के लिए उनकी ओर से 1000 का इनाम था इससे पहले तो वो इनाम पूरे रात भर के लिए दर्शकों के लिए होगा क्या बात है देखिए 1 आईवा कैच और 1000 सम्मानित सरपंच हेमंत शेठ मडवी साहब इनकी ओर से ये सही खेल रहे कट किया गली पॉइंट से गेंद गैप शॉट गैप ढूंढ ली बखूबी गेंद थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए रोहित पाटीलच्या बाडमधून येता क्षणी हा चौकार
15 धावसंख्येवरती दरमजले. नारायणचे सन्माननीय बालराम पाटील साहेबांचं आगमन झालंय. विनंती आहे की स्टेजवर यावं. आपलं मनपूर्वक स्वागत है. बहुत बड़ी अपील थी इनसाइड एज की, लेकिन कोई कनेक्शन नहीं था. इस बार शून्य आता हुआ. शॉट्स की टेक्निक अच्छी है रोहित पाटिल की, मतलब जो अभी पॉइंट पे उन्होंने गैप शॉट ढूंढा लेमन कट से, वो 4 रन भी बहुत ही महत्वपूर्ण थे. तो ये शॉट्स की जो टेक्निक है ना, हर बल्लेबाज को सीखना चाहिए कि गैप शॉट कहाँ पर आपके लिए, ड्राइव कहाँ पर करे, ऑन ड्राइव, ऑफ ड्राइव, कवर ड्राइव, ये चीज़ें आपको नेट प्रैक्टिस में सीखने मिलती है. अगदी टेक्निकल आपण शॉट पाहिले. तंत्रशुद्ध फटकेबाजी अवगत केली जाते. मैदानाच्या चौफेर बाजूनं फटके खेळत असताना हे आपण या 2 फलंदाजांना पाहतो आणि धावा अगदी कासव छाप पद्धतीनं पुढे मार्गस्थ होत आहेत. अगदी टार्गेटचा विचार केला. 42 धावसंख्येचं टार्गेट आहे हेदुटणे ब संघासमोर आणि हे पाहता अगदी हलवार पद्धतीनं हेदुटणे ब संघ धावा इथे बनवतोय. क्रिकेट का खेल हमें अंग्रेजों ने दिया था रोशन. क्रिकेट में कोई धर्म नहीं होता. देखिए अलग ही खेल है, ना जात ना पात, कुछ नहीं देखा जाता क्रिकेट में. हर इंसान क्रिकेट खेल सकता है, कोई भी इंसान खेल सकता है. क्रिकेट में कोई रेगुलेशन नहीं है. जिसके पास टैलेंट है वो क्रिकेट खेलेगा. और अंग्रेजों ने ये क्रिकेट का खेल हमें दिया था. लेकिन देखिए भारत की टीम टॉप में अभी तक, अंग्रेजों से बढ़कर क्रिकेट खेली है, वर्ल्ड कप ज़्यादा जीती है. इस साल देखिए भारतीय वुमेन टीम्स ने वर्ल्ड कप जीता, एशिया कप भारत ने जीता, उसके बाद आप देखिए चैंपियन ट्रॉफी भारत ने जीती, और खास करके आरसीबी ने 17 साल बाद आईपीएल का खिताब जीता. वो करोड़ों आरसीबी के फैंस खुश हो गए. विराट कोहली का वो जीतना, उनके आंखों से आंसू आना, इमोशनल मोमेंट था हर के इंसान के लिए. पिछले सीजन आईपीएल में 16 पे 1 धीरज स्ट्राइक पर चॉप करना चाहते हैं, लेकिन अंपायर घूमते हुए शाहरुख खान के पोज में वाइड बॉल का इशारा यहाँ पर देते हुए. रोशन देखिए टारगेट भले छोटा हो, लेकिन ये जो मैदान में गेंदबाजी की ताकत देख रहा हूँ मैं भाल टीम की, वो दिखा रही है, दर्शा रही है कि मुकाबले में गेंदबाजों का कब्जा हो सकता है. सन्माननीय बालारामजी पाटील ग्रामस्थ मंडळ नारायण यांचे ते शुभागमन झाले. आयोजकांच्या माध्यमातून आपलं वेलकम, आपलं मनपूर्वक स्वागत. अगदी द्वितीय षटक प्रगतीपथावरती आहे. प्रदीपनं हा चेंडू वाईट सफर केलाय. काहीसा धक्कादायक प्रयत्न होता प्रदीप म्हात्रेचा, परंतु आलेला वाईट बॉलनं धावसंख्या पुढे मार्गस्थ होते, जिथे 17 धावा लागत आहेत. टाइम अलर्ट है टीम बाल, क्योंकि आपके पास 25 मिनट है इस इनिंग को समाप्त करने के लिए. जैसे हेदुटने ब जब पहला सत्र खेल रही थी, मेरे ख्याल से 25 से पहले 5 ओवर समाप्त हुए, और पहले मुकाबले में 1 घंटे 20 मिनट हमें लगे, यानी कह सकते कि 1.5 घंटे या 2 घंटे के आसपास. तो ये नहीं होना चाहिए. टाइम अलर्ट इज़ वेरी इंपॉर्टेंट, क्योंकि डे नाइट के मैच है. कल भी 12 बजे यूट्यूब पे ये मुकाबले उससे पहले समाप्त हुए थे. आजही मोठ्या संख्येनं क्रिकेटर्स येताना पाहायला मिळतील. आज सामने तगडे आहेत. तितका तगडा फटका खेळाय सीमा पल्ल्याड, हा भ्याड हल्ला, षटकार. खेल समाप्त हो चुका है. और फील्डिंग टीम आपको यहाँ पे टीम मीटिंग नहीं लेनी है. आप शॉर्ट टीम मीटिंग लीजिए, ज़्यादा वक्त नहीं लेना आपको. टीम बाल यहाँ पे ध्यान रखे. टाइम इज़ वेरी इंपॉर्टेंट. डिसिप्लिन. मैं जब भी श्री मलंगगढ़ में कॉमेंट्री के लिए रोशन हम आते, सबसे पहली गेंद टाइम से पहले फेंकी जाती है. आज भी 5 बजे पहली गेंद फेंकी गई. उससे पहले उसाटने की आपने ट्रॉफी देखी, रामचंद्र मणि प्रतिष्ठान उसाटने 12 टीम खेलते थे. सुबह 8:30 बजे पहली गेंद गिरती थी. उसाटने में डिसिप्लिन हमेशा फॉलो होता है, तीनों नाइट मैच या डे मैच में, क्योंकि ये श्री मलंगगढ़ क्रिकेट एसोसिएशन का स्टँडर्ड है क्वालिटी क्रिकेट. अगदी या परिभागातील प्रत्येक स्पर्धेचा दर्जा हा खूप वेगळा आहे आणि शिस्तप्रिय स्पर्धेचा आपण आगाज प्रतिवर्षी पाहत असतो. आणि हे खास ओसाडणे गाव म्हटलं तर कलाकडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये या गावाची आपण तरबेज अशी आपण कामगिरी पाहतो. लाल मातीचा खेळ, अगदी कुस्ती असेल, त्यानंतर नाद फक्त एकच बैलगाडा शर्यत, आणि त्यानंतर क्रिकेट. 5 समीकरण पाहिलं तर 42 धावसंख्येचा धावा करायचा आहे आणि 18 चेंडू 19 धावसंख्येची अद्यापर्यंत आवश्यकता आहे. सतरंगी 11 हेदुटणे बला. बॉल टू रन मैच है. गेंदे 18, रन 19 चाहिए. बल्लेबाज को जीतना बहुत आसान लग रहा है, लेकिन
मशक्कत गेंदबाजों की है। देखिए यहाँ पे एक खिलाड़ी चमत्कार करेगा तो मुकाबला बन सकता है गेंदबाजों के लिए। यही तो मोमेंट है रोशन की, जहाँ से विराट कोहली जैसे खिलाड़ी बने, रोहित शर्मा जैसे खिलाड़ी बने, क्योंकि कहते हैं ना कि हारते हारते जीतने का मजा ही अलग होता है। जब मुकाबला आपके पक्ष में नहीं होता और आप बाजी मारते हो तो वो मोमेंट होता है खिलाड़ी के लाइफ में सबसे बड़ा मोमेंट। वो बाजी पलटना, तख्ता पलट करना, वो काम भाल टीम के गेंदबाजों को अभी करना है। अगदी ती संघर्ष योद्ध्याची भूमिका त्यांना आखावी लागेल. 17 चेंडू 17ची आवश्यकता. काहीसा खतरा मंडरावतोय, परंतु गोलंदाजी ही घातक राहिली तर हेदुट्टी ब संघाला रोखलं जाऊ शकतो. परंतु त्या दर्जाची घातकता, ती भेदकता येथे सफर होईल का हेही पाहावं लागेल. 17 चेंडू 17. ओहो, हलवार पद्धतीने हा फटका खेळाला न कार्पेट. हा फटका इथे खेळलाय. 2 धाबा चपळतेने इथे प्राप्त केल्या जात आहेत. पामतले भालचे भागेश म्हात्रे असतील आपले को कॉमेंटेटर, त्यानंतर आपले निहाल म्हात्रे, तेही उत्तम दर्जाचं गुणसंख्याक लेखन सादर करतात. तितकीच चांगली खेळी पाहायला मिळते आणि आमचे भाया म्हात्रे सुद्धा दमदार कार्य साकार करतायत गुणसंख्याक लेखनाच्या माध्यमातून. निहाल मात्र आज टीम में शायद शामिल नहीं है, बिजी होंगे कहीं तो, लेकिन 16 गेंदों पे 15 रन चाहिए। बॉल टू रन मैच। जरूरत नहीं थी, खराब स्ट्रोक है भाई, पॉइंट पे फील्डर पहुंचे नहीं, सिंगल कंप्लीट हुआ अभी तक। 14 गेंदे अभी मेरे ख्याल से, अब 15 गेंदे बची और 14 रनों की आवश्यकता है। रोशन, मुकाबले में ज़्यादा मज़ा नहीं बचा है क्योंकि धीरज 16 पे खेल रहे, रोहित 10 पे, दोनों बल्लेबाज बड़े स्ट्रोक मार रहे, तो मुकाबला सतरंगी है दुटने ब के पक्ष में यहाँ पे ज़्यादा नज़र आ रहा है। विकेटों की तलाश है गेंदबाज को, एक आध टर्निंग पॉइंट की आवश्यकता है कि बड़े विकेट अगर आते हैं तो गेंदबाज वापसी कर सकते हैं मुकाबले में, वो कमबैक होगा उनका। लेकिन धीरज जिस रिदम में खेल रहे, जिस अंदाज में खेल रहे धीरज, वो सेट हो चुके हैं, कहाँ पर भी गेंद डाले वो बड़ा स्ट्रोक मारने की कोशिश करते हैं। ये देखिए बिल्कुल संयम है इस खिलाड़ी के पास, तो ऐसे खिलाड़ी को आउट करना मतलब लोहे के चने चने चबाने के इतना मुश्किल है। हो, इथे फेकी अगदी चुकीची आपल्याला पाहायला मिळते. रॉकेट थ्रो सफर होताना पाहिला, परंतु बॅकअप चांगलं राहिलं. पाच फलंदाज अगदी तंत्रशुद्ध फटके खेळतो. बचावात्मक भूमिका आखली आहे मित्र म्हणेन रोहित पाटील आणि धीरजच्या माध्यमातून. एक चांगला सांगड या फलंदाजांच्या वतीनं साध्य होते आणि हे पाहता अगदी हेदुट्टे ब संघ काहीसा विजयाच्या समीप राहिलाय. 14 चेंडू आणि फक्त 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. 10 पे खेले रोहित पाटिल और धीरज का संयमी क्रिकेट है, कोई जल्दबाजी नहीं कर रहे, टेम्परामेंट। ये सिंगल डबल के लिए कोशिश डायरेक्ट हिट की थी, बात नहीं बनी, यहाँ पर 0 आता हुआ। 13 गेंदों पे मात्र 11 की आवश्यकता है। रोशन, पिछला मुकाबला हाई वोल्टेज था, वाजे बनाम आपने देखा बुरदुल का मुकाबला, 5 मिनट का लंबा ब्रेक रहा, उसके बाद वो ठसन देखने मिली और 2 रन 2 गेंद पे चाहिए थे, वो चेस किए बुरदुल ने। फिर से एक बार वो टीम जीत गई यहाँ पर, जो पिछले साल का उनका कारनामा था। अगदी दमदार सामना पहिला झाला होता. हाय व्होल्टेज ड्रामा क्रिकेट रसिकांनी एन्जॉय केला. काउंटर अटॅक अगदी सरळ खेळाय. ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होतो आणि फक्त एकच जाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळते. आणि आता अंतिम चरणामध्ये समीकरण 12 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. डीजे म्युझिक, डीजे सूरज. अड्ड्याचा आपण नेहमीच नामोल्लेख पाहतो आणि त्या दर्जाचा क्रिकेटचा कट्टा अगदी प्रत्येक पर्वामध्ये उसाटणे गावाच्या माध्यमातून पाहतो. सन्माननीय पाहुणे अशोकजी पवार आंबेगाव, प्रकाशजी भाग्यवंत आंबेगाव, बाला पाटील नारायणगाव आणि सचिन भंडारी उसाटणे या पाहुण्यांचं आयोजकांच्या माध्यमातून वेलकम ट्रॉफीमध्ये वेलकम. ग्रामीण टेनिस क्रिकेट, अगला मुकाबला बिग फाइट होगा पागड़ बड़ा बनाम गोरपे के बीच में। टॉस जीता है टीम गोरपे ने और उसके बाद मुकाबला होगा MIDC की टीम संग्राम इलेवन नितलस और उनके खिलाफ नारायण टीम का ज़बरदस्त मुकाबला। ये पब्लिक टूर्नामेंट का मुकाबला होगा, नितलस नारायण, इनके दर्शक बहुत आएंगे। काकड़वाल उसाटने, मतलब उसाटने घर की टीम और काकड़वाल टीम आप देखिए तो महेश हो या बली बोईर, मज़ा आएगा। आखिरी मुकाबला भी ज़बरदस्त होगा। देखिए आज का पोल बड़ा कमाल का है, जिसमें कल्याण डोंबिवली की टीमें शामिल है, कल्याण की टीम शामिल है, नेरे धुंधरे यानी पनवेल की टीम, वाजे को आपने देखा, बुरदुल टीम, नितलास MIDC की टीम है। तो ये पोल एक कॉम्बिनेशन है कि
चारों दिशाओं के 4 विभाग की टीमें चुनी है इस 10 के पोल में। अगदी मिश्रित संघांचा सहभाग या संबंध स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो आणि आज जर पाहिले तर पब्लिक डिमांड टीम इथे वेलकम ट्रॉफीमध्ये खेळतायत आणि सर्व टीमचं वेलकम असेल वेलकम ट्रॉफीमध्ये। अंतिम पडावामध्ये 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत, अगदी 10 धावा। प्रदीप काळन बाद झाल्यानंतर धीरज पाटील आणि रोहित पाटीलने चांगली भागीदारी रचली हे दोन्ही संघासाठी। रनों का अंबार नहीं खड़ा कर पाए क्योंकि परफॉर्मेंस देखे बैटिंग प्रदर्शन का तो मेरे ख्याल से अगर 2 बल्लेबाज 0 पर आउट हुए, सबसे अधिक रन जिस बल्लेबाज ने बनाए वो थे पहले बल्लेबाज तेजस मात्रे 15। तेजस मात्रे का सिर्फ बल्ला चला 15 रनों पर, उसके बाद 10 खिलाड़ी 4, 1, 3, 2 इस अंक में यहाँ से मैदान छोड़ बैठे। अगदी फलंदाज वारंवार बाद होणं ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरली गेली गावदेवी भाळ संघासाठी। परंतु अंतिम क्षणी जर गोलंदाजांनी वर्चस्व राखलं आणि चतुर्थ षटकादरम्यान आपली दादागिरी पेशकश केली तर सामना हा तगडा होऊ शकतो। स्पीडली खेळायचं आहे, काहीसा जास्तीत जास्त वेळ हा इथे खर्चिक होताना पाहायला मिळतो। स्पीडली खेळायचं आहे। फील्डिंग परिवर्तन कर रहे वहां पर जो अम्ब्रेला फील्डिंग लगाते हुए मिड ऑफ को थोड़ा ऊपर रखा है। नियल के भाई और निखिल महात्रे वो जिम्मेदारी ले रहे कंधों पे, लीडरशिप। और शॉट अच्छा है, हवा में ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम है, कैच ड्रॉप, गरीबी में आटा गीला। रोशन क्या करेंगे? देखिए पहले से रन टू बॉल मैच है और ये कैच छोड़ना, तो फील्डिंग टीम क्या करेगी और गेंदबाज क्या करेंगे इस पर? अगदी डीप मिड विकेटला प्रमोद सोरखादे त्या ठिकाणी सज्ज होता। सोप्या पद्धतीने सीमा पल्ल्याड हा चेंडू जात असताना अगदी हे पकडणं गरजेचं होतं आपल्या हातातून। एक दर्जेदार झेल सफर झाला असता मॅच मध्ये पुन्हा एकदा मजा येऊ शकली असती, परंतु 11 चेंडू मध्ये आता बनवायचे आहेत फक्त 8 धावा। एक मोठा फटका खूप काही सांगून जाईल। ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न अगदी फाईन खेळ आहे, एकच धाव इथे प्राप्त होते। दुसरीचा प्रयत्न आहे, पुन्हा एकदा खराब फील्डिंग। फील्डिंग डिपार्टमेंट पे ध्यान देना होगा बहाल टीम को, क्योंकि फील्डिंग डिपार्टमेंट अगर रन नहीं बचाओगे तो मुकाबला आप नहीं जीत पाओगे। गेंदबाज बहुत मेहनत कर रहे हैं, देखिए अच्छी गेंदबाजी उनकी, बड़ा स्ट्रोक नहीं लगे थे। रोशन पहली गेंद पे विकेट था लेकिन फील्डिंग ने खराब कर दिया मैच। एक छक्का चाहिए 10 गेंदों पे। हैमर शॉट है, हवा में, पीछे फील्डर और विनिंग स्ट्रोक, मैच फिनिश। मैच को जीता है सतरंगी स्पोर्ट्स हेदुट ने अभिनंदन। मैच विनिंग परफॉर्मेंस यहाँ पर रहा। रोहित पाटिल 21 रनों की बारी, धीरज ने 19। कमाल की पार्टनरशिप रोहित और धीरज के द्वारा। अगदी विजय संपादन करताना पाहिले हेदोटने या संघाला आणि या लढतीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ते घोषित केला जाईल। आमचे स्कोरर मित्र भाया आम्हाला माहिती